हा पॉडकास्ट जरा लाईट अँड ब्रिझी असणार आहे. आईन्स्टाईन पण शाळेमध्ये अनेक परीक्षा मागून परीक्षा फेल गेलेला आहे. पण म्हणजे काय, तो मूर्ख होता, मंद होता? मुलं नेहमी येऊन समोर विचारतात की दादा नेमकं काय अंडरलाईन करायचं कळत नाही, किंवा नोट्स काढताना पण नेमकं काय लिहायचं ते कळत नाही. यू आर नॉट स्टुपिड, यू आर जस्ट फॉलोइंग द रॉंग स्ट्रॅटेजी. मग ह्या नोट्स टेकिंग आणि रिडिंगचे टेक्निक एकदा जर का आपण अप्लाय करायला सुरुवात केली तर तुझं म्हणणं हे आहे की हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, इतर सगळ्या एक्झाम या सगळ्याला काम करेल. स्टडी लेस, स्टडी स्मार्ट. तर एक चॅप्टर 3 वेळा वाचण्याचा अर्थ आहे पोराने सगळे NCERT अख्खा सिलेबस 3 वेळा वाचले. सो हाऊ इट इज पॉसिबल इन दॅट 1 year? आपण जेव्हा इन्सिस्ट करतो ना की नाही, मला मी हे जे वाचतोय ते समजलंच पाहिजे, ते समजण्याच्या प्रोसेसमध्ये आपली मेमरी पण स्ट्रॉंग होत असते. आपण समजणं गेलं खड्ड्यामध्ये, आपण शॅलो लेवल विचार करतोय फक्त, मग आपण रट्टा मारतो आणि लूज लूज सिच्युएशन येते. चाणक्य मंडळच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं स्वागत. आपण हा पॉडकास्ट ठेवतोय स्टडी स्किल्स या विषयावर, आणि आपल्यासोबत चाणक्यमधला असा माणूस आहे जो प्रचंड इफिशियंट आहे, प्रचंड डिसिप्लिनने त्याचा प्रत्येक दिवस आखलेला असतो. कधी कधी त्याचं रुटीन आणि डिसिप्लिन बघून आपल्यालाही वाटतं की हा असा रोबोसारखा का जगतो, पण त्याने ते वर्षानुवर्ष फॉलो केलं आहे. तो म्हणजे चाणक्यत आमचा सगळ्यांचा सिद्धार्थ दादा. रात्री 9:30ला झोपणार, सकाळी 4ला उठणार, त्याच्यानंतर मग जिम, अभ्यास, गार सॅलड रोजच्या रोज खातोय, आणि फक्त स्वतःला काहीतरी गिफ्ट द्यायचं ॲट द एंड ऑफ द डे की मी हे सगळं व्यवस्थित केलं म्हणून एक लेजचं पाकिट फक्त खातोय. ठीक आहे, अशा प्रकारे तो पूर्ण त्याचं आयुष्य रुटीन आणि डिसिप्लिनमध्ये जगतो, आणि प्रचंड त्याच्यामुळे इमोशनली स्टेबल असतो. संस्थेचं सगळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम, त्याच्यासोबत लेक्चर्सचे नोट्सचे अपडेट, त्याच्यासोबत मित्रांसोबत करायचा कट्टा, हे सगळं तो मॅनेज करतो. आणि त्याचा टाईम मॅनेज करताना तो वेगवेगळे ॲप्स वापरतो, त्याचा अभ्यास मॅनेज करण्यासाठी ते वापरतो. तर स्टुडंट्सला जे जे प्रश्न पडणारे इफिशियन्सीच्या बाबतीत ते माझ्यापर्यंत चाणक्यत येत असतात. सो वी थॉट की आपण हे सगळे प्रश्न सिद्धार्थदादाला विचारू, आणि तो हे टेक्नॉलॉजीच्या मदतीने इफिशियंटली आणि डिसिप्लिन वेमध्ये कसे सॉल्व्ह करायचे याच्या मागची फिलॉसॉफी पण आपल्याला सांगेल, आणि वेगवेगळे टूल्स पण सांगेल. सो वेलकम टू द पॉडकास्ट सिद्धार्थ दादा. ठीक आहे, थँक्यू म्हणू का नाही कळत नाहीये, पण थँक्यू. ठीक आहे, मी सगळ्यांसाठी सांगून देतो की हा पॉडकास्ट जरा लाईट अँड ब्रिझी असणार आहे. जरी मी त्याला दादा म्हणत असलो, आणि आहेच माझा दादा, तो मलाही शिकवलंय त्याने, पण त्याचा हा पण एक ॲटिट्यूड इज व्हेरी फ्रँक, आणि त्याच्यामुळे जरा याच्यात चेष्टा मस्करी किंवा दोन मित्र एकमेकावर ज्या कुरघोड्या करतात त्याही येऊ शकतात. त्या सगळ्या बाजूला ठेवून अत्यंत इमानदारीत प्रश्न विचारतो, इमानदारीत उत्तर देऊन टाक, आपण हा पॉडकास्ट लवकरात लवकर उरकू. तर मुलांचा, आता ऑन अ सिरियस नोट हा प्रश्न आहे मुलांचा. माझ्याकडे डाऊट येतो बऱ्याचदा की कुठल्याच मुलाचं असं नसतं की त्याला एक्झाममध्ये अपयशी व्हायचं आहे. प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे, प्रत्येकाला आईवडिलांची शाबासकी, मित्र मैत्रिणी, खास करून आवडणारी एखादी मैत्रीण, तिच्याकडनं आपल्याला ॲप्रिसिएशन कोणाला नाही आवडत, प्रत्येकाला आवडतं. त्याच्यामुळे पोरं बऱ्याचदा इमानदारीत अभ्यास करतात, एक्झामला पण इमानदारीत जातात, आणि गेल्यानंतर मात्र जी काही इज्जतीत मेहनत केलेली असते एवढी तरी पण आठवत नाही, आणि ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट त्या माणसाने जे जे सिलेबस ते सगळं वाचलेलं असतं, आणि मग ते आठवत नाही. याचा पुढचा परिणाम हा होतो की मार्क्स तर कमी येतातच, पण स्वतःची एक अशी थॉट प्रोसेस बनून जाते की साला मी मन लावून जरी अभ्यास केला तरी माझा अभ्यास होतच नाही, त्याच्यामुळे मे बी हे माझ्यासाठी नाहीच, मी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. म्हणून अभ्यास न करणे, मेहनत न घेणे हा थॉट अजून स्ट्रॉंग व्हायला लागतो. माझ्यासोबत पण असं बऱ्याच विषयांमध्ये झालंय. तर तेव्हा माझा थॉट एक तर मी मंद आहे, मला सुचत नाही आहे, का अकॅडमिक इंटेलिजन्स माझ्याकडे नाही आहे, किंवा दुसरं मी एवढा हुशार आहे आणि मला एवढ्या घाणेरड्या लायकीचं करिक्युलम आणि विषय मिळाले हे आपल्या आजच्या एज्युकेशन सिस्टममध्ये की माझं डोकं, आय डोंट केअर टू रिमेंबर देम, म्हणजे मी त्यांना फ्लश आउट करून टाकतो डोक्यातून, एवढे घाण विषय इथे. तर हा करिक्युलमचा प्रॉब्लेम आहे का, मग माझीच मेमरी बाबा कमी आहे, मलाच काही येत नाही, हा असा प्रॉब्लेम आहे. हाऊ टू डील विथ दिस थिंग? सो पहिली गोष्ट म्हणजे तू जे म्हणलास की एकतर मी अतिशय मंद आहे किंवा मी अतिशय हुशार आहे, हे दोन ऑपोजिट नाही आहेत. हे दोन्ही गोष्टी सत्य आहे, एकाच वेळेला सत्य आहेत. फरक येतो विषयाचा. म्हणजे तू जे म्हणलास ना, मला लक्षात ठेवायला आवडत नाही काही, हे आईन्स्टाईनचं पण वाक्य होतं. आईन्स्टाईन पण शाळेमध्ये अनेक परीक्षा मागून परीक्षा फेल गेलेला आहे. पण म्हणजे काय, तो मूर्ख होता, मंद होता? आईन्स्टाईननी पण म्हणलेलं आहे की मला पण स्वतःबद्दल वाटायचं की मी कधीतरी मंद होतो,
प्रॉब्लेम हा आहे की एक्झाम आपल्याला गरज नसलेल्या फॅक्ट्स, तारखा, माणसांची नावं, ते फॉर्म्युला, ते थिअरम, त्याचं प्रूफ, हे सगळं फुकट लक्षात ठेवायला लावते. खरं म्हणजे आपण आयुष्यामध्ये प्रवेश केला की ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी हाताशी आपण नोट ठेवलेली आहे तर रिफर करता येतात त्या. हे काय पटत नाही अनेक पोरांना, पचत नाही, पटत नाही. आणि म्हणून तू जी म्हणलीस ती रिॲक्शन येते की माइंड रिजेक्टच करतं ते की हे जाऊ दे, हे मी नाही करणार आहे म्हणून. प्रॉब्लेम इज की सिस्टीम आपण थोडी डिझाईन केलेली आहे. सिस्टीम तुझी लायकी ठरवणार आहे, तुला मार्क किती मिळतात याच्यावरनं. त्यामुळे मार्क तर मिळवायचे आहेत, पण मुळातला स्व सोडायचा नाहीये की अभ्यास करायचा आहे तो विषय समजून घेण्यासाठी करायचा आहे. सर जे आपल्याला नेहमी सांगतात, मार्क शुड बी अ बाय प्रोडक्ट. म्हणजे आईन्स्टाईनचं ह्याच्याशी रिलेटेड एक वाक्य होतं की नेव्हर ट्राय टू रिमेंबर समथिंग यू कॅन लुक अप. जे तुम्हाला बघून ते एखादं वाक्य किंवा एखादा आकडा कळेल ते फुकट लक्षात ठेवायला जाऊ नका. त्यामुळे ब्रॉडर मुद्दा येतो की बरोबर आहे, लक्षात ठेवायला जायचं नाही कारण आयुष्यामध्ये त्याचा काही उपयोग नसतो. पण परीक्षा तर द्यायची. ते बोर्डाला कोणी आपण नाही शिकवू शकत की तुम्ही जर आता ओपन बुक एक्झाम आणा वगैरे सगळं. कधी तो सोन्याचा दिवस आला तर मग चांगली गोष्ट आहे, पण अजून तरी आलेला नाही. परीक्षा तर आहे, मार्क तर मिळवायचे आहेत. मार्क मिळवताना स्वतःचा स्व सोडायचा नाहीये. ही स्ट्रॅटेजिक टॅक्टिक्स लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता एक्झामसाठी लक्षात ठेवायचंय म्हणल्यावर तुझा दुसरा प्रश्न, अभ्यास तर मनापासून भरपूर केला, परीक्षेच्या वेळेला काय माती खाल्ली माझा मलाच कळेना. याचं दोन महत्वाची कारणं मला जाणवतात. पहिलं कारण म्हणजे की मुलं जेव्हा फॅक्ट्स अँड फिगर्स लक्षात ठेवत असतात तेव्हा ते जी स्ट्रॅटेजी वापरत असतात ती चुकत असते. म्हणजे दोन टर्मिनॉलॉजी सांगतो, रिकॉल आणि रेकग्निशन याच्यातला फरक आणि मुलं अनेक वेळेला घोळ घालतात. आपण ज्याला एखादा विषय आठवणे म्हणतो तो अनेक वेळेला आपण तो मुद्दा ओळखत असतो. रिकॉल म्हणजे आठवणे, रेकग्निशन म्हणजे ओळखणे. आपण अभ्यास करताना ज्या रिव्हिजन स्ट्रॅटेजीज वापरतो त्याच्यामध्ये सराव होत असतो तो रेकग्निशन किंवा ओळख याचा होत असतो. पण परीक्षेच्या वेळेला आपल्याला गरजेचं असतं ते म्हणजे रिकॉल. त्याच्यातला फरक काय, गणपतीची आरती कधी आपण जे त्या 5-10 दिवसांच्या मध्ये अनेक वेळेला होतं, काय होतं रे त्या आरती म्हणजे, तर सगळेजण मूर्तीच्या समोर हात जोडून उभे असतात आणि तो 2 सेकंदाचा एक ऑकवर्ड सायलन्स येतो कारण सुरुवातच कोणाला आठवत नसते. कुठंतरी त्या ग्रुपमध्ये एक कोणतरी पोरग असतं की ज्याला घरी आईबापांनी झोडपून पण पाठ करून घेतलेली असते आरती, त्याला आठवत असते आरती. त्यामुळे त्याच्या तोंडातनं पहिले सुखकर्ताचं सू जरी आलं तरी उरलेलं सगळं गडगडून आपल्या तोंडातनं बाहेर पडतं. त्याचं गणपतीची आरती संपली की पुन्हा शंकराच्या आरतीच्या वेळेला तो 2 सेकंदाचा ऑकवर्ड सायलन्स मध्ये येतो आणि फक्त ते लवथवती विकराळाचं ल जरी आलं तरी पुढचा सगळी आरती तोंडातनं गडगडत बाहेर येते. म्हणजे काय, दिस इज रेकग्निशन. तुम्हाला आरती आठवत नाहीये, तुम्ही त्या आरतीचा आवाज ओळखताय. ऍक्च्युली स्टडीजनी दाखवलेलं आहे की जगातले 80% पेक्षा जास्ती स्टुडंट्स हे रिव्हिजन म्हणजे करतात काय, तर तेच पुस्तक परत 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 वाचायचं. आपण ते टॉपर टॉक्स पण बघतो, छाती ठोकपणे IAS वगैरे झालेले लोक सांगत असतात मी लक्ष्मीकांत सारखं पुस्तक 10 वेळेला वाचलं, 15 वेळेला वाचलं, 20 वेळेला वाचलं. मला ते ऐकताना प्रश्न पडणार, झोप नाही आली का तुला? मला ते लक्ष्मीकांत एकदा वाचताना पण कसं बस शेवटापर्यंत पोहोचलो मी, तर 15-15 वेळेला कुठून येतो पेशन्स? पण आपण जेव्हा पुस्तक वाचतो, पुस्तक वाचल्याच्या नंतर जर वाटलं की यार हा ठीक आहे हे लक्षात आहे माझ्या, ते लक्षात नसतं, ते ओळखू येत असतं आपल्याला. आपल्या ब्रेनला बाहेरनं कुबड्या किंवा क्रचेस दिले आणि मग तुम्हाला वाटलं की हा हे माझ्या लक्षात आहे, दॅट इज रेकग्निशन, दॅट इज नॉट रिकॉल. परीक्षेच्या वेळेला तुम्हाला पुस्तक शेजारी नाहीये, तुम्हाला क्वेश्चन वाचला की तुम्हाला तुमच्या ब्रेन मधनं तो पीस ऑफ इन्फॉर्मेशन शोधून काढायचा आहे, दॅट इज रिकॉल. म्हणजे हे थोडंसं काय होतं, आपण रिव्हिजनच्या नेट प्रॅक्टिसच्या वेळेला फक्त स्पिन बॉलिंगची प्रॅक्टिस करतो, पण परीक्षेमध्ये फास्ट बॉलर येतो त्यामुळे दाणादाण उडते. ही स्ट्रॅटेजी चुकते आणि त्याच्यातनं मग अभ्यास तर खूप केलाय पण परफॉर्मन्स बेकार होतो, मग मी मूर्ख आहे, मग माझी लायकी नाही,
मग आपण एकतर विषय सोडून दुसऱ्या कुठल्या तरी विषयाकडे जाऊ, हे जे दुष्टचक्र येतं त्या दुष्टचक्राच्या स्टार्टलाच एक स्वतःच्या सवयीमध्ये बदलण्याचा विषय की यू आर नॉट स्टुपिड, यू आर जस्ट फॉलोइंग द रॉंग स्ट्रॅटेजी. तू सचिन तेंडुलकरच आहे किंवा तू विराट कोहलीच आहे, पण नेट प्रॅक्टिसमध्ये फक्त स्पिन बॉलिंगची प्रॅक्टिस केली आणि मग ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलिंगच्या पिचेसवर जाऊन जर तू 150 किलोमीटर नेणाऱ्या बॉलला सामोरं जायला बघत असशील, नाही होणार आहे ते. सो यू शुड प्रॅक्टिस व्हॉट यू आर गोइंग टू नीड. बघ आता यालाच जोडून माझा पुढचा प्रश्न येतोय की तू म्हटला की रेकग्निशन करायला काही नसेल एक्झाम हॉलमध्ये, ऍट दॅट टाइम रिकॉल एवढा एकच साधन आपल्याकडे होतं. मग हा रिकॉल इम्प्रूव्ह कसा करायचा आहे की माझी रिकॉलिंगची कॅपॅसिटी वाढली पाहिजे, याच्यासाठी काय फॉलो केलं जाऊ शकतंय? अतिशय सिंपल मुद्दा आहे. एक रिव्हिजन टेक्निक आहे, त्याला म्हणतात ऍक्टिव्ह रिकॉल. म्हणजे मुलं काय करतात, रिव्हिजन रिडिंगला समजा मी बसलोय, पुस्तक उघडलं, हेडिंग वाचलं, त्याच्या खाली जे काय मी अंडरलाईन केलंय ते वाचलं आणि वाचून झाल्याच्या नंतर 2 मिनिटं मी पुस्तक बंद केलं, थोडं इकडे इकडे कुठेतरी बघत मनामध्ये आपण रिसाईट करतो स्वतःशी काय झालं होतं ते. ओके, सो यू रीड फर्स्ट आणि स्वतःला रिसाईट नंतर करतो आपण. सिक्वेन्स फक्त उलटा करायचा. हेडिंग वाचायचं, एक रफ कागद शेजारी घेऊन बसायचा, पेन्सिल घेऊन बसायची आणि त्या हेडिंगच्या खालती मला काय काय पॉइंट्स आठवत आहेत हे लेट युअर माइंड रन फ्री, मनाला मोकळं सोडून द्या. जसे आठवतील तसे मुद्दे अगदी खरवडून काढा. हँडरायटिंग गेलं खड्ड्यामध्ये, जेवढे काही अर्धवट सुचतील मुद्दे, काही पूर्णपणे सुचतील, काही अजिबातच सुचणार नाहीत. एखाद्या हेडिंगच्या खालती जर 10 पॉइंट असले, सुरुवातीला त्यातला एखाद दुसरा पॉइंट सुचला तरी खूप झालं. पण एक पॉइंट असेल की तुम्हाला जाईल की ठीक आहे, मला जेवढं सुचायचं होतं तेवढं सुचलो, आता काही आठवत नाही मला. सुरुवातीला तर हा पॉइंट काहीतरी 2 ते 5 मिनिटांच्या मध्ये येतो. असं झालं की मग तो कागद बाजूला ठेवायचा आणि मग पुस्तक वाचायला लागायचं. आणि काय होईल ऑलरेडी मी सांगतो, पुस्तक वाचताना दर दुसऱ्या वाक्याला फेसपाम मोमेंट, आईला अरे हो की हे होतं, कसं काय झालं. आणि तुम्ही जितक्या जास्ती वेळेला कपाळाला हात माराल, प्रत्येक कपाळावर मारलेला हात म्हणजे की रेकग्निशन आणि रिकॉल मधला फरक. कारण वाचल्यानंतर तुला अर्र झालं म्हणजे की तू तो मुद्दा रेकग्नाइज केला, पण जेव्हा तुला वाचलं नव्हतं तेव्हा रिकॉल नाही झाला तो. इतकं सिम्पल आहे ते. आता जर का असंच असेल तर मग हे आता जर का कोणाला सांगितलं की जेव्हा पोरं 20 वर्षाचे 21 वर्षाचे, पण लहानपणापासून आपल्या स्कूल सिस्टमने आपल्याला जी सवय लावली ती हे रेकग्निशनचीच लावली की बऱ्याचदा वर्गामध्ये शिक्षक पाठांतर करून घेतात. एखादं अक्षर आपलं, तर मला अजून आठवतं माझ्या शाळेत एरोप्लेनचं स्पेलिंग मला तेव्हा मी चुकलेलो. तर AEROPLA याच्यात मी कुठेतरी यू कुठून घातला मला माहित नाही, आणि मला त्यांनी लय बडवल्यानंतर तेवढी गोष्ट लक्षात राहिली. पण त्याच्यानंतर जेव्हा मी स्पेलिंग बोलायला किंवा एखादी कविता बोलायला उभा राहिलो तेव्हा मला हे माहिती होतं, कॉन्फिडेंटली जर का मी चूक केली तर मी मार खाणार. रादर मी जर का थोडाफार अडखळलो, कोणीतरी मित्र मागून हे रेकग्निशनसाठी इंडिकेटर देऊन टाकेल, काहीतरी शिक्षकच मला मदत करून टाकतील वगैरे वगैरे. आणि हीच ट्रेनिंग माझी आता पहिलीपासून तर पार FY पर्यंत माझ्या शाळेत तरी 1ली ते 10वी हीच ट्रेनिंग झाली आहे. मी सोड की मी एक वेळ आता तुझ्याशी बोलतोय तर मी ट्राय तरी करेल, पण मेजॉरिटी जनता अशी आहे, हे जे टॉपर्स असतात ते तर याच्यात एक्सपर्ट आहेत, कारण त्यांना हीच दुनिया शिकवण्यात आली. सो हाऊ टू गेट ओव्हर दिस हँगओव्हर नाव, की जे शाळेने शिकवलंय की रेकग्निशन थोडाफार क्लू, पण पाठांतरावर जास्त महत्त्व. म्हणजे पाठांतराने लक्षात ठेवायचं का एखाद्या स्टोरीच्या माध्यमातून लक्षात ठेवायचं. मला आठवतंय तू एका लेक्चरमध्ये आम्हाला एक स्टोरी सांगितलेली की 10 आयटम दिलेले पाठ करायला का 20-25 आयटम, आणि नंतर तुम्ही एका आयलंडवर अटकलेले आहात, त्याच्या इम्पॉर्टन्सनुसार ते लक्षात ठेवा आयटम. तर तो जरा एक्सपेरिमेंट जर का तो एक्सप्लेन केला तर आता आपल्या व्ह्युअर्सला अजून चांगलं कळेल की ह्या माइंडसेटमधनं बाहेर कसं पडायचं आणि त्याच्यासाठी काय बेसिस किंवा काय फिलॉसॉफी आवश्यक आहे. तू ते बोलताना ती इन्स्टावरची रील आठवली मला. ती आफ्रिकेतली टीचर आहे ना, GOOGLE गुलू 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 गुलू, ते असलेच असतात मेजॉरिटी टीचर. पण बरोबर आहे की एज 16 to 18 पर्यंत जे फॉर्मॅटिव्ह इयर्स असतात त्याच्यामध्ये मेजॉरिटी शाळांनी आपल्याला हे पाठांतर फक्त महत्वाचं हीच सवय लावलेली असते, आणि ती मग मोडणं ही खूप अवघड असतं.
तू जी स्टोरी सांगत होतास ती ऍक्च्युली मी युट्यूबवरच पाहिलेली व्हिडिओ आहे. मिलियन्स ऑफ व्ह्यूज असलेली एक व्हिडिओ आहे. माणसाचं नाव आहे, वेस्टर्न माणूस आहे, मार्टिन लॉबडेल, LOBDELL, मार्टी लॉबडेल. त्या व्हिडिओचंच नाव आहे स्टडी लेस स्टडी स्मार्ट. कमी अभ्यास पण स्मार्ट अभ्यास करा. हे मला वाटतं ही व्हिडिओची नाव सांगितली की आपले अर्धे व्ह्यूअरती ही आपला पॉडकास्ट पॉज करतील आणि ते जाऊन सर्च करतील ते, कारण स्टडी लेस स्टडी सो तोच तर सर्वात इन्सेंटिव्ह आहे. ते पुढचं विसरून जातील. स्टडी स्मार्ट जाऊ दे, स्टडी लेस, आम्हाला स्टडी लेस पाहिजे. पण लॉंगर टर्म आपण लक्षात हे ठेवत नाही. ते जे एक्सपेरिमेंट आहे ऍक्च्युली की आपल्याला अनेक वेळेला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आणि मेमरी या दोन वेगळ्या गोष्टी वाटतात. म्हणजे आपण एकतर शाळेची पुस्तकं रटाळ आणि बोर असतात. म्हणजे मी नेहमी म्हणतो की दुनियेतला सर्वात इंटरेस्टिंग विषय घ्यायचा आणि तो कसा बोर करून शिकवायचा, हे कदाचित तुझ्यानंतर NCERT लाच जमत असेल. यू आर स्टील द किंग ऑफ दॅट. थँक्यू दादा, थँक्यू सो मच या सिरियस पॉडकास्टला हे घाणेरडं वळण दिल्यामुळे. पण माझेच लेक्चर फनी असतात. हो बाळा असतं. ठीक आहे. तर मुद्दा काय होता की कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आणि मेमरी या दोन वेगळ्या गोष्टी असतात. व्हॉट मेक्स इट वर्स इज की आपली पुस्तकं प्रचंड बोर असतात. विषय जरी आवडीचा असला तरी तो सरकारने सांगितलेल्या पुस्तकातनच तुम्ही वाचला पाहिजे, कारण प्रश्न त्याच्यातनच येणार आहेत आणि ते प्रश्नासाठी तुम्ही पुस्तकामध्ये दिले तेच लिहावं लागणार आहे. तुम्ही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं पण तुम्ही पुस्तकात दिलेले पॉइंट मांडले नाहीत, एव्हिडन्सेस काहीतरी वेगळे दिले, तरी तुमचे मार्क जातील. मला झालेलं आहे हे की काहीतरी मिडिवेल इंडियाचा आमचा शाळेचा पेपर होता, त्याच्यामध्ये NCERTची पुस्तकं, त्यामुळे टिपिकल शहाजहान कसा ग्रेट आणि ताजमहाल कसा या त्या वगैरे असं लिहिलं होतं. मी ते घरी वाचतानाच सरांनी मला 4-5 मुद्दे सांगितले की हे कॉन्ट्ररी एव्हिडन्सेस आहेत. म्हणून मी ते माझ्या नोट्समध्ये लिहिले आणि वर्षाच्या शेवटी परीक्षामध्ये ते लिहिले मुद्दे. माझ्या टीचरनी बोलावलं समोर, 10 पैकी 2 मार्क. हे काय लिहिलंय तू? मी म्हटलं आहेत मॅडम एव्हिडन्सेस. टेक्स्टबुक मध्ये कुठे आहेत? मी म्हटलं टेक्स्टबुक मध्ये नाही आहेत. पण खरेत. कुठून? कोणी म्हणलं खरेत? चाचाजींनी. सो तुला परीक्षेमध्ये प्रश्न टेक्स्टबुक मधनं येणार आहेत. टेक्स्टबुक सरकारने सांगितलेलं आहे, तेच टेक्स्टबुक तू वाचायचंय, तेच टेक्स्टबुक बोर आहे. याच्याने होतं काय की आपल्याला विषय समजतच नाही, पण टेक्स्टबुक तर ते वाचायचंय. मग आपण म्हणतो जाऊ दे, गेलं खड्ड्यात. मी 10-12 वेळेला वाचतो, रट्टा मारतो, ओका आणि ओका, पप्पू पास हो गया. विषय समजण्याच्या नावाने 0. हा जो फंडामेंटल आपला पॅराडाईम बनतो तोच आपल्याला बदलायचा आहे. आणि हे त्या मगाशी म्हणलेल्या मार्टी लॉबडेलच्या स्टडी लेस स्टडी स्मार्ट मध्ये एक ऍक्च्युअली हे एक्सपेरिमेंट केलं जातं की तुम्ही एखाद्या विषयाचं शॅलो अंडरस्टँडिंग जर असलं तर उलट तुम्हाला तो टॉपिक लक्षात ठेवायला अवघड जातो. वेअरॅज तुम्ही त्या विषयावर जर सखोल डीप विचार केलेला असला तर त्या डीप विचार करण्यानीच तो लक्षात राहायला पण मदत होते. सो ते एक्सपेरिमेंट काय की जो टीचर आहे तो वर्गाला अशा 2 टीम्स मध्ये डिव्हाइड करतो आणि तो त्यांना म्हणतो की मी असा एक शब्द तुम्हाला सांगणार आहे, त्या दैनंदिन जीवनातल्या वस्तू असतात, म्हणजे दोरी, मॅचस्टिक, कुऱ्हाड वगैरे अशा गोष्टी. आणि एका ग्रुपनी काय करायचंय की मी जर एका डेझर्टेड समुद्रातल्या बेटावर अडकलेलो असलो तर मला सर्व्हायव्हल साठी हे जे ऑब्जेक्ट आहे याचा किती उपयोग आहे, त्याचं रेटिंग द्यायचं तुम्ही. 1 म्हणजे सर्वात युजलेस ऑब्जेक्ट आहे, 10 म्हणजे की एकदम युजफुल ऑब्जेक्ट आहे, आणि तो आकडा त्यांनी लिहायचा कागदावर. दुसरा जो ग्रुप आहे त्यांनी फक्त त्या अक्षराचं स्पेलिंग आणि त्या स्पेलिंग मध्ये व्हॉवेल्स किती आहेत, AEIOU वगैरे, तेवढे पटकन मनामध्ये गेस करण्याचा प्रयत्न करायचा आणि तो अक्षर लिहून काढायचा. म्हणजे एंड रिझल्ट काय आहे की दोन्हीही ग्रुप्स, मी काहीतरी समजा मी म्हणलो ऍक्स, कुऱ्हाड, AXE, एक ग्रुप लगेच इमॅजिन करायला लागतो की ठीक आहे मी ह्यानी झाड कापू शकतो, मी तराफा बनवू शकतो, मी काय आग बनवण्यासाठी वापरू शकतो, ते मी काय थोडा भाला बनवू शकतो, मासे पकडू शकतो. म्हणजे ते तो शब्द ऐकून ते ऑब्जेक्ट इमॅजिन करतात, त्याच्यावर डीपली विचार करतात, पण आउटपुट काय आहे की ते फक्त 7 out of 10, 7, 8 असा आकडा लिहितात फक्त. दुसरे लोक काय ऍक्स, AXE, A आणि E 2 लिहितात फक्त. दिसायला कागदावर दोघांच्या फक्त एक डिजिट दिसतो, पण त्या डिजिटच्या मागची थॉट प्रोसेस वेगळी आहे. आणि हे असं पटपट होतं. सो मी ऍक्स,
5-7 सेकंद विचारासाठी दिली तुम्हाला, लगेच पुढचा रोप, लगेच पुढचं मॅचस्टिक, असं ते 1 मिनिटभर चालतं. आणि त्याच्यानंतर ऑथर थोडा विषय बदलतो कारण विचाराची लिंक तुटावी म्हणून. आणि एक 5 मिनिटं काहीतरी टाइमपासचा विषय वगैरे तो बोलतो आणि मग तो म्हणतो ओरिजिनल मुद्द्याकडे आपण परत येऊ. मी मगाशी तुम्हाला जेवढे शब्द सांगितले 30 वर्ड्स तो सांगतो. आता मी टायमर सुरू करणार आहे, तुमच्याकडे 2 मिनिटं आहेत फक्त. तुम्हाला त्या ओरिजिनल लिस्ट मधले किती शब्द आठवत आहेत हे तुम्ही लिहायचं. टाइम अँड अगेन दिसून येतं की ज्या लोकांनी फक्त व्हॉवेल्स एस्टिमेट केलेले असतात त्यांच्या डबल नंबर ऑफ वर्ड्स या दुसऱ्या ग्रुपला आठवतात. त्याच्या मागचं रिझन हेच आहे की एका ग्रुपनी जास्ती डीप विचार केला, दुसऱ्या ग्रुपनी शॅलो विचार केला. आणि हे अभ्यासामध्ये पण खरं आहे की आपण जेव्हा इन्सिस्ट करतो ना की नाही मला मी हे जे वाचतोय ते समजलंच पाहिजे, ते समजण्याच्या प्रोसेसमध्ये आपली मेमरी पण स्ट्रॉंग होत असते. आपण समजणं गेलं खड्ड्यामध्ये, आपण शॅलो लेवल विचार करतोय फक्त, मग आपण रट्टा मारतो आणि लूज सिच्युएशन येते. म्हणजे विषय तर समजत नाही, मजा म्हणजे की तो लक्षात पण फारसा राहत नाही. हे लक्षात घेणं ही महत्वाची गोष्ट आहे. पुढचा प्रश्न पोरं मला बऱ्याचदा विचारतात तो हे रीडिंग बद्दल. म्हणजे काउन्सिलिंगला जेव्हा मुलं येतात तेव्हा NCERT घेऊन येतात. आता माझ्याकडे तर हिस्ट्रीचे NCERT फक्त, आणि सांगतात की काही लक्षात राहत नाहीये किंवा प्रचंड अभ्यास केलाय मी, पण आता परीक्षेसाठी काय उपयोग याचा आहे ते मला कळत नाही कारण नोट्स बनत नाहीत माझ्या. आणि मग परत अख्खा NCERT वाचायचं म्हणजे परत 3.5-4 महिन्याची प्रोसेस येते. सगळ्या विषयांचे NCERT त्यांना संपवायचे म्हणजे, आणि त्याच्या नोट्स बनवायच्या तर. आणि जेव्हा मी ते NCERT बघतो, अख्खं NCERT हायलाईट केलेलं असतं. त्याच्यात जो कॉन्टेंट त्याला हायलाइटेड नसतो तोच कॉन्टेंट आहे जो की उठून दिसतो. आणि मग अशा वेळेस ते बघून कळतं की याला नोट्स बनवता येत नाही. पण मग ह्या नोट्स बनवण्याच्या अगोदर पण त्याला कळलं तर पाहिजे, माणसाला अक्कल तर पाहिजे की नोट्स कसल्या बनवायच्या. याच्यासाठी कुठली प्रोसेस पोरांनी फॉलो केलेली बरी पडेल? येस, हे मी पण अनेक वेळेला पाहिलेलं आहे. अख्खं पुस्तक हिरवं रंगवलेलं असतं आणि काही कळतच नसतं त्याच्यातलं की काय वाचायचंय काय सोडून द्यायचं, सगळंच वाचायचं. पोरांची प्रोसेस काय होते की अख्खी दुनिया आपल्याला लहानपणापासून सांगत असते की तुम्ही पुस्तक वाचताना हायलाईट केलं पाहिजे. काय हायलाईट केलं पाहिजे? जे इम्पॉर्टंट वाटतं ते हायलाईट केलं पाहिजे. नेमकं इम्पॉर्टंट काय, कसं ओळखायचं? आपण जेव्हा एखादं पुस्तक पहिल्यांदा वाचतो सगळंच इम्पॉर्टंट वापरतो. बोलता बोलता मला सुचलं, इम्पॉर्टंट काय आहे हे कसं ओळखायचं. तर कोणी सांगत नाही, पण जनरली असा समाजातूनच आला संकेत आलाय किंवा शाळेतच की ज्या गोष्टी बोल्ड केलेल्या असतील, ज्या गोष्टी असं काहीतरी जास्त डार्क कलर मध्ये लिहिलेल्या असतील, ज्यांची साईज वाढवलेली असेल, ज्याला फोटो दिलाय बाजूला काहीतरी, ठीक आहे, मे बी दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग. असं करून पोरं बऱ्याचदा हायलाइट करतात. पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम किंवा UPSC MPSC साठी ती दॅट इज नॉट द इम्पॉर्टंट थिंग. ती त्या 7वीचं जर NCERT आहे तर 7वीच्या वार्षिक परीक्षेसाठी ती महत्वाची आहे, पण UPSC साठी महत्वाची नाही. पण पोरांच्या डोक्यात तेच असतं की पुस्तकात महत्वाचं काय, बोल्ड केलंय ते महत्वाचं, मग त्याला परत त्यांचा हायलाइट अंडरलाईन. आणि मुळात मग जर लेखकाने ऑलरेडी बोल्ड करून दिलंय तुम्हाला तर तुम्ही कशाला वेळ वाया घालवताय मग हायलाइट करण्याचं. आणि दुसरा मुद्दा हा आहेच की 10वी पर्यंतच्या पुस्तकांच्या मध्ये शिकवायचं कसं, पेडॅगॉगी ज्याला विषयाला म्हणतात, त्याच्यातच हे मांडलेलं आहे की लहान मुलांना अजूनही तो अंदाज येत नसतो. म्हणून टेक्स्टबुक तयार करताना हे जे ह्याला लर्निंग एड्स म्हणतात, चित्र टाकलंय, बोल्ड केलंय वगैरे वगैरे सगळं. पण जी मोठ्या माणसांची पुस्तकं असतात त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी नसणार आहेत. मी पुस्तक वाचायला घेतलं, गणायला सुरुवात कुठे होते की मी पेन हातामध्ये घेऊन बसलोय. पहिली चूक ही असते की पेन का घेतलाय हातामध्ये. पुस्तकामध्ये कधीही रंगरंगोटी पेनानी करायची नाही. का बरं? एकदा तुम्ही काढली रेष की इट इज फॉर एव्हर लाईक दॅट. तू आत्ता पुस्तक वाचतोयस तेव्हा तुला जे इम्पॉर्टंट वाटतंय ते तू अंडरलाईन करतोयस. असं गृहीत धरू नकोस की ते भविष्यासाठी नेहमीच अखंड काळासाठी तेच अंडरलाईन असावं लागेल. म्हणजे तू ते सुधारू शकत नाही जर का तू अंडरलाईन वगैरे करून ठेवला पेनाने. तू 10 लाईनचा जर समजा एक पॅराग्राफ वाचला, तुला पहिल्यांदा वाचताना त्या 10 पैकी 8 लाईन इम्पॉर्टंट वाटतील, पण जितक्या पुढच्या वेळेला तू वाचत जाशील तसं तुला लक्षात येईल नाही हे एडिट करतो, हे कमी करतो, हे थोडं कॉम्प्रेस करतो, स्कोपच उरत नाही. सो नेव्हर यूज पेन. दॅट इज रूल नंबर 1 ऑफ अंडरलाईनिंग. ओके. रूल नंबर 2 इज, मी हे जे अख्खं पुस्तक हिरवं भगवं केलेलं असतं, अशी मुलं समोर येऊन बसली की मी त्यांना विचारतो की तू काय म्हणजे कुठल्या विचाराने हायलाइट केलं. पेन हातामध्ये घेतात
आणि वाचता वाचता एक वाक्य वाचलं, महत्वाचं वाटलं, अंडरलाईन केलं. पुढचं वाक्य वाचलं, ते पण महत्वाचं वाटलं, ते पण अंडरलाईन केलं. असं करत करत ते चॅप्टरच्या शेवटापर्यंत पोहोचतात. मग त्यांच्या लक्षात येतं आपण तर अख्खा चॅप्टर अंडरलाईन केला. ह्याच्यात चूक कुठे होते की तुम्ही फर्स्ट रिडिंग मध्येच तुम्ही डायरेक्टली हायलाइट्स आणि अंडरलाईन करायला जाताय. हायलाइट काय करायचं किंवा मग नोट्स काय काढायच्या, मला हे दोन प्रश्न एकमेकाशी निगडीत आहेत. मुलं नेहमी येऊन समोर विचारतात की दादा नेमकं काय अंडरलाईन करायचं कळत नाही, किंवा नोट्स काढताना पण नेमकं काय लिहायचं ते कळत नाही. आणि म्हणून पोरं म्हणतात की आपण एखादी गोष्ट अंडरलाईन करायची सोडून दिली, नेमकी तीच परीक्षेमध्ये आली. कारण प्लॅन काय असतो की मी जेवढं अंडरलाईन केलंय नंतर मी तेवढंच वाचेल आणि परीक्षेला जाईल. म्हणून भीती ही पण असते की नेमकं मी जे अंडरलाईन करायचं सोडून दिलं की आता मला ते नाही वाटलं इम्पॉर्टंट, पण जजमेंट चुकलं माझं, ते होतं इम्पॉर्टंट, ते आलं परीक्षेमध्ये, गेले मार्क. त्यापेक्षा सगळंच अंडरलाईन करा. नोट्सच्या वेळेला पण तेच की नेमकं मी लिहायचं काहीतरी सोडून द्यायचो, तेच यायचं, त्यापेक्षा सगळं लिहून काढा. परिणाम अख्खं पुस्तक अंडरलाईन असतं किंवा मग अख्खं पुस्तकच परत नोट्समध्ये लिहून काढलेलं असतं. सो हे जजमेंट, अंदाज येणं की हे जर 10 ओळी असल्या तर त्याच्यातल्या मधल्या या 2 ओळी फक्त महत्वाच्या आहेत, मी तेवढ्याच 2 उचलल्या तर त्याच्यामध्ये जे वरती खालती लिहिलेलं आहे त्याचा सारांश येतो आणि तेवढ्याच 2 ओळी वाचून तो मुद्दा मनामध्ये रिफ्रेश होतो. याला कुठली ट्रिक नाही. देर इज नो मॅजिक वॉन्ड, देर इज नो सिल्वर बुलेट की हे एवढं एक कर की झालं तुझं, ट्रिक झाली ती. जसं पुस्तक बदलतं, जसा लेखक बदलतो, त्याच्यानी ही स्टाईल बदलत राहते. ओनली ऍडवाइस दॅट आय कॅन गिव्ह इज प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. तो दुसरा मुद्दा. सो पहिला मुद्दा काय, पेन नाही वापरायचं. दुसरा मुद्दा, प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. तुम्ही जेवढी जास्ती पुस्तकं वाचाल तेवढा तुमचा हा काय उचलायचं आणि काय सोडायचं याचं जजमेंट वाढत जाईल. पण प्रॅक्टिकल आणि इमिजिएट ऍक्शनचा तिसरा मुद्दा म्हणजे की एक टेक्स्टबुक वाचण्याची टेक्निक आहे, त्याला म्हणतात SQ3R मेथड. आता त्या तपशिलामध्ये मी जात नाही, आपल्या ऑडियन्सनी इथे युट्यूबवर वगैरे जरी केल्या तर 2 आणि 3 मिनिटाच्या व्हिडिओज येतात. तो SQ3R म्हणजे तो फुल फॉर्म आहे ऍक्च्युली, SQRRR, स्कॅन, क्वेश्चन, रीड, रिव्ह्यू, रिकॉल. साध्या भाषेमध्ये मी मुलांना सांगतो, एक चॅप्टर तुम्ही 3 वेळेला वाचायचा, बॅक टू बॅक 3 वेळेला वाचायचा. पहिल्या वेळेला फक्त वर्ड टू वर्ड वाचायचा, अंडरलाइनिंगच्या फंद्यातच पडायचं नाही, कारण पहिल्या रिडिंग मध्ये ना तो अंदाजच नसतो आपल्याला की काय अंडरलाईन केलं पाहिजे, कोणालाच नसतो, त्या फंद्यातच पडू नका. फर्स्ट वर्ड पासून लास्ट वर्ड पर्यंत फक्त तो चॅप्टर वाचून काढा. लगेच तो चॅप्टर मनामध्ये फ्रेश असताना पुन्हा स्टार्टला जा, तो चॅप्टर दुसऱ्यांदा वाचून काढा आणि आता दुसऱ्यांदा वाचताना अंडरलाईन करा, कारण ऑलरेडी तुम्ही तो चॅप्टर एकदा वाचलेला आहे, तो कंटेंट मनामध्ये फ्रेश आहे. तेव्हा लगेच तुम्ही तो दुसऱ्यांदा वाचला तर तुम्हाला काय अंडरलाईन करायचं ह्याचा जरा जास्ती अंदाज यायला लागतो. आणि दुसऱ्यांदा वाचून झाल्यावर पुन्हा स्टार्टला जा आणि तिसऱ्यांदा तो चॅप्टर वाचा, त्याच्यामध्ये फक्त जे अंडरलाईन केलंय ते वाचा. हे कशासाठी, स्वतःला खातरजमा करण्यासाठी की मी बरोबर आहे तेवढंच अंडरलाईन केलेलं आहे ना. आणि तरी तिसऱ्या रिडिंगच्या एंडला पण ते फायनल प्रोडक्ट नसणार आहे. तुम्ही दर पुढच्या वेळेला तुम्ही रिव्हिजन रिडिंगच्या नावाखाली जे अंडरलाईन केलंय ते वाचलं ना, तुम्हाला कदाचित थोडंसं वाढवावं, थोडंसं कमी करावं असं वाटेल. म्हणून पेन नाही वापरायचं. मग ह्या नोट्स टेकिंग आणि रिडिंगच्या टेक्निक एकदा जर का आपण अप्लाय करायला सुरुवात केली तर तुझं म्हणणं हे आहे की हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, इतर सगळ्या एक्झाम या सगळ्याला काम करेल. कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तू जर SQ3R करायला लावलं तर एक चॅप्टर 3 वेळा वाचण्याचा अर्थ आहे पोराने सगळे NCERT अख्खा सिलेबस 3 वेळा वाचणे. सो हाऊ इट इज पॉसिबल इन दॅट 1 year? गुड. हा मुलांचा पहिला प्रश्न असतो मला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला की सुरुवात लवकरच मुलांना लक्षात येतं. आतापर्यंत काय शाळा कॉलेजची सवय असते, त्यामुळे एवढी एवढी टिल्ली पुस्तकं, त्याच्यात रंगीत बेते चमेली वगैरेच्या गोष्टी असलेली NCERT वाचायचीच आपल्याला सवय असते. आणि आता अचानक UPSC, अरे बापरे, म्हणजे असं इथे जर आपण UPSCची बेअर मिनिमम रिडिंगची पुस्तकं हे रचायला लागलो तो एवढा तरी गठ्ठा होतोच. आणि तो गठ्ठा पाहूनच पोरांच्या तोंडाला फेस येतो का कधी संपायचं माझं. आणि ते पण तू म्हणतोय 3 वेळा. एक्झॅक्टली. सो ॲज इट इज तुम्हाला जर त्या विचारलेल्या कंटेंटवर इफेक्टिव्ह आन्सर्स लिहायची असली
तर तो तसं पण तुम्हाला 3 वेळेला वाचावाच लागणार आहे. ओके. मी सांगतोय आणि मुलांना ज्याचं टेन्शन येतं ह्याच्यात फरक काय आहे, की मुलं काय करतात, अख्खं पुस्तक, मी युनिट ऑफ मेजरमेंट आय एम सेइंग 1 चॅप्टर ॲट अ टाइम. मुलं काय करतात, की अख्खं पुस्तक एकदा वाचतात, मग म्हणजे समजा पॉलिटी घेतलं, लक्ष्मीकांत वाचलं, मग स्पेक्ट्रम घेतलं, ते वाचलं, जॉग्राफी, एन्व्हायरमेंट, असं सगळं चक्र पूर्ण करून तोपर्यंत विसरलेला असतो Exactly. मधलं पहिले. 3 ते 4 महिन्यामध्ये जातात, की जेव्हा स्टुडंटचा फक्त फर्स्ट रिडिंगच चालू असतं आणि 4 महिन्यांच्या नंतर तो पुन्हा जेव्हा लक्ष्मीकांत उचलतो, ते रिव्हिजन पुन्हा विजन नसतंच ते तो ऑलवेज इन्फॉर्मेशन सारखं. एवढा विसरून गेलेला असतो तो, की जणू पहिल्यांदाच वाचतोय आपण, असा फील येतो त्याला. इव्हन तुला सांगतोय पूर्ण सायकल मध्ये असं होतं असे नाही, नुसते लक्ष्मीकांत जरी घेतला, फर्स्ट चॅप्टर टू लास्ट चॅप्टर वर्ड टू वर्ड वाचायचं ठरवलं, जेव्हा तू लास्ट चॅप्टर वर पहिला विसरून तेव्हा भेंडी पहिला कुठेतरी, आणि नंतर ते पोरग येऊन त्रासून बसलेलं असतं की चला 1-1.5 महिना घातलो राव, एवढं पुस्तक वाचलो, आणि पहिल्या दुसऱ्या चॅप्टरवर जेव्हा आता जातो की हे काहीतरी भेंडी मी नवीन वाचतोय असाच फील येतो. तर मग त्याच्यामुळे तुझं म्हणणं आहे की युनिट ऑफ मेजरमेंट शुड बी चॅप्टर. येस, ऐवी तवी तुम्ही 3 वेळा वाचणारच आहे, पण बॅक टू बॅक 3 वेळेला वाचलं तर त्याची स्टिकिंग पॉवर वाढते. तुम्ही समजा जानेवारीमध्ये तू अभ्यास सुरू केला, तू जानेवारीमध्ये फर्स्ट रिडिंग केला, जूनमध्ये सेकंड रिडिंग केलं, आणि समजा ऑगस्टमध्ये थर्ड रिडिंग केलं, तू तसं पण 3 वेळेला पुस्तक वाचलंस, पण इतकं अंतर गेलंय 3 रिडिंग्सच्या मध्ये की तुला प्रत्येक पुढचं रिडिंग हे जणू पहिलं रिडिंगच आहे असं वाटतं. इन्क्रिमेंटल ग्रोथ फार कमी आहे. या उलट तू समजा जानेवारी आणि फेब्रुवारी वेळ जास्ती लागेल, कारण 3 वेळेला एक चॅप्टर वाचायचं आहे, पण ते पॅक केलेलं आहे एकत्र. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये लक्ष्मीकांत तू हळूहळू स्लो अँड स्टेडी विन्स द रेस असं करत 3 वेळेला वाचलं तर ते चिकटतं पण जास्ती काळ लक्षात पण राहतं. म्हणजे मुलांना मी हा मुद्दा लक्षात ठेवायला ना, नेहमी ती कासव आणि सश्याची गोष्ट आठवा असं म्हणतो. पोरांचा ऍटिट्यूड काय असतो, अरे बापरे एवढी मोठी पुस्तकं आहेत, कधी संपवायचं, आपण आधी सगळं वाचून तर घेऊ, म्हणून सशासारखे धपा 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 वाचतच सुटतात ते. आणि मी सांगतोय तो अप्रोच म्हणजे कासवाच्या गतीने जाण्याचा, की पुस्तक वाचणे हा हेतू नाहीये त्याला, मग तो तुम्ही बॉक्स मध्ये टिक केला फक्त असा त्याचा अर्थ. वाचणे हे साधन आहे, साध्य आहे की ते आपल्याला लक्षात राहण्याचं साध्यच वाचन होऊन जातं. त्यामुळे पुस्तकं वाचली सगळी, लक्षात किती आहे, काहीच नाही. ओके, सो ह्या सगळ्या टेक्निक आय होप व्ह्युअर्सला पण चांगल्या कळाल्या असतील. जस्ट टू समराईज आपण जे जे बोललो त्याच्यात येतं SQ3R, जे तुम्ही गुगल करू शकता. त्याच्यानंतर स्टडी लेस स्टडी स्मार्ट असा व्हिडिओ आहे युट्यूबवर. काय नाव होतं दादा, एकदा प्लीज रिपीट. मार्टिन लॉबडेल, मार्टी MARTY LOBDEL. ओके, तर मार्टी लॉबडेल याचा व्हिडिओ, ज्याच्यात स्टडी लेस आणि स्टडी स्मार्ट या गोष्टी कशा करायच्या ते सांगितलंय. प्लस जो पहिला प्रश्न आपण दादाला विचारला होता की गोष्टी लक्षात राहत नाही तेव्हा काय करायचं, तर त्याचं दादाने आपल्याला भरपूर एक्सपेरिमेंट सकट विस्तृत उत्तर दिलं. पण टू समराईज इट, तुम्ही जेवढी एखादी गोष्ट जास्त इन डेप्थ मेकॅनिझमने समजून घेणार, जेवढं तिच्यावर मेहनत घेणार, तर लक्षात ठेवणं हा बाय प्रॉडक्ट होऊन जाईल, कारण तुम्ही इन डेप्थ तिची अंडरस्टँडिंग ठेवताय. ऑन द अदर हँड, लक्षात ठेवण्यासाठी जर पटापट शॅलो अभ्यास केला आणि जास्त गोष्टी लक्षात ठेवायच्या तर परत रट्टा मारावा लागेल आणि तुम्ही विसरणारच आहात. त्याच्यापेक्षा जी अंडरस्टँडिंगची प्रोसेस असते तिच्यात न कळत मेमोरायझेशनची प्रोसेस होऊन जाते, राईट? एक्झॅक्टली. तर ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर आजच्या या पार्टमध्ये आपण थांबतोय. पण पुढच्या पार्ट्समध्ये आपण काय घेणार आहोत, तर जे विद्यार्थ्यांना खरंच प्रश्न अजून आहेत की स्टडी शेड्यूल प्लॅन कसं करायचं, टाइम टेबल प्लॅन कसं करायचं, ते तुमचे सगळेच्या सगळे प्रश्न आम्हाला कळवा. सिद्धार्थदादाचं एज्युकेशनल सायकोलॉजी या विषयावर प्रचंड वाचन आहे. चाणक्यमध्ये फाउंडेशन कोर्स चालतो, त्याच्यात तर हे सगळे स्किल्स आपले शिकवले जातात. तर तुमचे असे अभ्यासाच्या संदर्भात, रिव्हिजनच्या संदर्भात, तुमच्या डिसिप्लिनच्या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर त्याचे ट्रिक्स, त्याचे टूल्स आपण तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. त्यामुळे सगळ्यांनी तुमचे जेवढे केवढे प्रश्न आहे ते कमेंटमध्ये तुमच्या नावासकट येतीलच, पण तरी तुमचं नाव मेन्शन करा, कमेंटमध्ये तुमचे ते प्रश्न टाका, आणि चाणक्य मंडलच्या वतीने वी विल इन्श्युअर की पुढच्या एपिसोडमध्ये त्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला मिळतील. आत्तासाठी इथं थांबू. थँक्यू सो मच सिद्धार्थ दादा आल्याबद्दल. चल, गुड नाईट, बाय.